पार्थ पवार सध्या सिल्वर ओकवर दाखल झाले असल्याचं कळतंय। पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीला गेले असल्याचं कळतंय। राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यानंतर आता आणखीन एक मोठी बातमी येते। पार्थ पवार हे सिल्वर ओकवर दाखल झाले असल्याचं कळतंय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। सध्या पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती आणि त्याचाच आता पार्थ पवार सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। शरद पवार यांच्या भेटीला सध्या पार्थ पवार गेले असल्याचं कळतंय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। तर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण येत असतानाच आता पार्थ पवार हे सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार सध्या सिल्वर ओकवर दाखल झाले असल्याचं कळतंय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। शरद पवार यांनी केलेल्या काही वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली होती। पार्थ पवार हे राष्ट्रवादी सोडणार अशी देखील अटकले लावले जात होते। मात्र आता पार्थ पवार सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। थेट शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार हे सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगू लागल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खरं तर या विषयावर मौन बाळगलं होतं। आणि याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे थेट आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, आपण पाहतोय पार्थ पवार हे सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। काय अपडेट मिळतात? प्राजक्ता, खरं तर आपण काही वेळापूर्वी ही बातमी दिली होती की ज्याच्या पद्धतीने काल शरद पवार यांनी विधान केलेलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी पार्थ पवार दुखावले गेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी खरं तर सुप्रिया सुळे प्रयत्न करताना पाहायला मिळत होत्या। एकूणच अशी ही चर्चा समोर येत होती की पार्थ पवार जे आहे ते राष्ट्रवादीतून बाहेर पडणार आहे। त्याच्यामुळे पवार कुटुंबियांमधला जो वाद चालू आहे तो आता तवाट्यावर येतो का अशी चर्चा रंगू लागली होती आणि त्यामुळे ही सगळी चर्चा थांबवण्यासाठी याच्यावरती पडदा टाकण्यासाठी आणि एकूणच पार्थ पवार यांची जी नाराजी आहे ती दूर करण्यासाठी सुप्रिया सुळे प्रयत्न करताना पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे आजची ही जी बैठक आहे ती खरं तर महत्त्वपूर्ण मानली जाते। आता काही वेळापूर्वी जे आहे ते पार्थ पवार सिल्वर ओकवर दाखल झाले आहे। आता जे आहे ते सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार या दोघांमध्ये ही चर्चा चालू आहे। या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर जे आहे ते कदाचित पार्थ पवार शरद पवार यांच्यासोबत देखील चर्चा करण्याची शक्यता आहे। नक्कीच रुपाली, आणि याआधी देखील सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती। त्या बैठकीत काय झालं आणि आता पार्थ पवार शरद पवार यांची भेट घेत आहेत। या बैठकीमध्ये काय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे? प्राजक्ता, जसं तर खरं तर शरद पवार यांनी जाहीरपणे जसं पार्थ पवार यांच्या बोलण्याला कवडीची किंमत नाही अशा पद्धतीने विधान केल्यानंतर एक नाराजीचा सूर उमटत होता। याच्यामुळे पार्थ पवार यांच्यासोबत जे आहे ते अजित पवार देखील दुखावले गेले होते आणि या सगळ्या प्रकरणामुळे कालपासून आपण जर बघितलं तर शरद पवार देखील असतील किंवा अजित पवार असतील ह्या दोघंही जे आहे त्यांनी मौन बाळगून होते, त्यांनी कोणतीही प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती आणि याच्यामुळे अजित पवार नाराज असल्यामुळे जे आहे ते सुप्रिया सुळे यांनी थेट मंत्रालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतरच जे आहे ते पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांची देखील भेट होत आहे। त्याच्यामुळे एकूणच पार्थ पवार यांचा विषय जी काही सध्या परिस्थिती चालू आहे किंवा ते पक्ष सोडणार का किंवा कोणता वाद चालू आहे त्यांची नाराजी दूर करणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे सुप्रिया सुळे यांनी दुपारी जे आहे ते मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर आता सिल्वर ओकवरती पार्थ पवार देखील दाखल झालेला आहे। त्याच्यामुळे एकूणच त्यांची नाराजी दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न जो आहे तो आता पवार कुटुंबियाकडून केला जातोय असं दिसतंय। प्राजक्ता, नक्कीच रुपाली, खरं तर पवार कुटुंबियांमधले हे मतभेद आता समोर आलेले आहेत। पवार परिवारामध्ये आता विसंवाद वाटतोय का? खरं तर कारण आपण पाहतोय पार्थ पवार यांची मतं वेगळी आहेत, शरद पवार यांची मतं वेगळी आहेत। मात्र सुप्रिया सुळे असं म्हणाल्या होत्या की त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक जणाला प्रत्येकाचं मत मांडणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र आता या भेटी होत आहेत, राजकीय चर्चा वाढू लागलेल्या आहेत। या संदर्भात काय अपडेट? प्राजक्ता, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकीकडे जेव्हा सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण जेव्हा तापतंय अशा वेळी जेव्हा संपूर्ण राष्ट्रवादीचे नेते असतील, महाविकास आघाडीचे नेते असतील ते असं म्हणतात की आमचा महाराष्ट्र पोलिसांवरती, मुंबई पोलिसांवरती विश्वास आहे आणि अशाच वेळी पार्थ पवार गृहमंत्र्यांना भेटून जे आहे ते गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांनी भेटलेलं आहे आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणी जे आहे ते सीबीआय चौकशी व्हावी असं त्यांनी पत्र दिलेलं आहे। त्यामुळे एका बाजूला संपूर्ण पवार कुटुंबीय असतील किंवा राष्ट्रवादी असेल यांची एक भूमिका पाहायला मिळते, तर पार्थ पवार यांची एक वेगळी भूमिका पाहायला मिळते। या
यासोबतच जेव्हा राम मंदिराचा मुद्दा आला तेव्हा देखील त्यांनी जय श्रीराम असं म्हणत त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली होती. त्याच्यामुळे कुठेतरी एक वेगळी भूमिका त्यांची पाहायला मिळत होती आणि याच्याचमुळे जे आहे ते शरद पवार बहुतेक नाराज झाले असावे. त्यांनी स्पष्टपणे सार्वजनिक त्याच्यावरती येऊन त्यांनी अशा प्रकारचं विधान केलं. त्याच्यामुळे एकूणच या सगळ्या विधानामुळे जे आहे ते पार्थ पवार कुठेतरी नाराज झाल्याची चर्चा होती आणि त्याच्यामुळे आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू असतील. नक्कीच रुपाली, खरं तर पार्थ पवार यांची नाराजी दूर होते की शरद पवार यांची नाराजी दूर होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आज दिवसभरातला घटनाक्रम पाहायला गेला तर दिवसभरात या पवार कुटुंबियांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत. हा घटनाक्रम नेमका काय आहे, कशा प्रकारे या भेटीगाठी झाल्यात? प्राजक्त, आपण बघितलं की काल जेव्हा दुपारच्या वेळी जेव्हा शरद पवार यांनी असं स्टेटमेंट केलं पार्थ पवार यांच्या संदर्भात तेव्हापासून खरं तर मोठ्या पद्धतीने चर्चा सुरू झाली होती. काल शरद पवार यांनी स्टेटमेंट केल्यानंतर आपण बघितलं तर रात्री जे आहे ते अजित पवार सिल्वर ओकवरती दाखल झाले होते. त्यांच्यासोबत जयंत पाटील देखील होते आणि सिल्वर ओकवर यांची चर्चा झाली. पण जेव्हा सिल्वर ओकवरची बैठक संपली त्याच्यानंतर जयंत पाटील यांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की पवार कुटुंबियांमध्ये कोणताही वाद नाही आहे. ही जी बैठक होती त्याच्यामध्ये पार्थ पवार यांचा विषय निघाला नाही आहे आणि त्याच्यानंतर देखील आज जे आहे ते आज YB सेंटरच्या इथे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी छगन भुजबळ पोहोचले होते आणि त्यांनीही या शब्दामध्ये म्हणलं की नया हे वह. त्याच्यामुळे पुन्हा एकदा या वादाला फोडणी द्यायचं काम जे आहे ते कुठेतरी झाल्याचं पाहायला मिळालं आणि एकूणच ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आता हे प्रकरण झालं. त्याच्यानंतर परत सुप्रिया सुळे ज्या YB सेंटरला होत्या आधी त्यांनी जे आहे ते मंत्रालयात जाऊन त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्याच्यामुळे एकूणच सगळ्या गाठीभेटी झाल्या आणि त्याच्यानंतर आज आपण बघतोय की कालपासून जी चर्चा खरं तर सुरू झाली होती पार्थ पवार यांच्या नावाची, त्यांनी कोणत्याही याच्यावरती विधान दिलेलं नव्हतं. पण आज ते सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत. सुप्रिया सुळे त्यांची समजूत काढणार का किंवा हा वाद वाढणार का, खरं तर हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की पवार कुटुंबियांमधला जसा वाद समोर येत आहे याचा फायदा जो आहे तो विरोधी पक्ष नेते घेताना पाहायला मिळत आहे आणि काही जणांनी त्याच्या समर्थनार्थ पोस्ट देखील केलेले आहेत. जेव्हा एका बाजूला आपण बघतोय की राष्ट्रवादीचे अनेक नेते यावेळी सावध भूमिका बाळगताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत सध्या राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर थेट जोडले गेलेले आहेत. सर, आपण पाहतोय आता पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत. काय पुढे होण्याची शक्यता? काय यातून फार काय पुढे होईल असं दिसत नाही. कारण काल शरद पवारांनी जेव्हा प्रतिक्रिया दिली तिथंच तो हा सगळा विषय संपलेला आहे. आणि पार्थ पवार यांनी पवारांच्या भेटीला जाण्याचं कारण त्याला काय राजकीय असू शकत नाही, ते कौटुंबिक आहे असू शकतं. कारण अगदी कालची सगळी घटना तर परवा संध्याकाळी पार्थ पवार पवारांच्या घरी होते. कारण सुप्रिया सुळेंचा परवा संध्याकाळचा जर आपण सोशल मीडिया स्टेटस बघितला तर पार्थ आणि सुप्रिया सुळे एकत्र होते सिल्वर ओकला. त्यामुळं पार्थने सिल्वर ओकला जाणं किंवा शरद पवारांच्याकडे जाणं यात फार काही राजकीय अर्थ शोधण्यात अर्थ नाही आणि त्यातून फार काय घडेल असं मला वाटत नाही. कारण मात्र शरद पवार यांनी केलेल्या टिप्पणीनंतर अजित पवार हे नाराज असल्याचे अटकले लावले गेले होते आणि आता त्यानंतर अजित पवार यांची देखील सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. त्यामुळे एकंदरीत पवार कुटुंबामध्ये विसंवाद वाटतोय का? नाही, मला असं काही वाटत नाही. अर्थात शरद पवारांच्या टिप्पणीच्या संदर्भात पार्थ पवारने नाराज असणं किंवा नसणं हे ते त्यांच्या व्यक्तिगत भावनांचा प्रश्न आहे. ते काय असेल आपण नाही समजू शकत. कारण शेवटी पवार बोलले तर ते आजोबा आहेत. आजोबा नातवाला बोलले यात काही फारसं वावगा असण्याचं कोणी मानण्याचं किंवा त्याचा राग येण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. फक्त आता पार्थ पवारांनी जे समजा भेटीत गेले त्यांनी एकूण आतापर्यंत पार्थ पवार यांनी ही निवेदनं कोणत्या पार्श्वभूमीवर काढली, त्यांना ती काढायला कुणी प्रोत्साहित केलं, ती त्यांनी स्वतःच्या मनानं काढली का, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात आतापर्यंत काहीच उल्लेख आलेला नाही. खरं पार्थ पवारांच्याकडून किंवा अजित पवारांच्याकडून त्या संदर्भात काही म्हणणं पुढे यायला पाहिजे. हे शरद पवार काय म्हणले त्यावर म्हणणं येण्यापेक्षा पार्थ पवारांनी जी मूळ कृती केली आहे त्या संदर्भात त्यांचं अजित पवारांचं किंवा पार्थ पवारांचं म्हणणं काय हे समोर आलं असतं तर जास्त बरं झालं असतं. तेच अजून पुढे आलेलं नाही. आता ही भेट आहे ती या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आहे की नियमित आहे हे आपण आता त्या संदर्भात बाहेर बसून काय त्या संदर्भात अंदाज बांधणं मला वाटतं कठीण आहे. नक्कीच सर, धन्यवाद तुमच्या या विश्लेषणासाठी. तर यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी जोडले गेलेले आहेत. सर, आपण पाहतोय खरं तर दिवसभरात या पवार कुटुंबियांच्या भेटीगाठी होत आहेत आणि आता पार्थ पवार देखील शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत. शरद पवार यांच्या टिप्पणीनंतर खरं तर पार्थ पवार आणि अजित पवार हे नाराज असल्याचं बोललं जात होतं. आता कशा प्रकारे याकडे पाहायचं? असे की पार्थ पवार हे आपण जे म्हणाल की पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत, सोबत अजित पवार आहेत, मला वाटतं ही पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे. कारण याच्यामध्ये
पार्थ पवारांनी घेतलेली भूमिका त्याच्याविषयी पक्षात चर्चा न करता तिने स्वतंत्रपणे काढलेलं पत्र आणि त्याच्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया याच्यामुळे जो काही महाराष्ट्रात 1-2 दिवस जो वादंग झाला होता, मला वाटतं पवार घराण्याची जी परंपरा आहे की एकत्र बसून निर्णय घेणे आणि मतभेद सोडवणे, मला वाटतं की हे तिघे एकत्र जेव्हा बसतील तेव्हा शरद पवार यांनी काढलेले उद्गार, त्याच्या अगोदर पार्थ पवारांनी काढलेली पत्रकं याच्याविषयी चर्चा होईल. आणि मला वाटत नाही की आता ज्या बातम्या तुम्ही सांगता की पार्थ पवार वेगळी भूमिका घेतील, पक्ष सोडतील वगैरे, इतर पक्षात त्यांना एवढा सन्मान मिळणार नाही जो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना मिळालेला आहे. आणखी त्यांचं करिअर तसं सुरू व्हायचंय. आज त्यांना जी काही प्रतिष्ठा आहे ती पवार घराण्याची म्हणून प्रतिष्ठा ती राजकारणामध्ये त्यांनी सुरुवात केलेली नाही. त्यांना आणखीन पाऊल टाकलेले फक्त काही महिन्यापूर्वी, तर त्यामुळे ते फार मोठे नेते वगैरे वगैरे असं त्यांच्या डोक्यात काही येणार नाही. परंतु ह्या डेव्हलपिंग सिच्युएशन आहे. मला वाटतं की त्या यांच्या बैठकीनंतर काय होतं याच्यावरती अधिक चित्र स्पष्ट होईल. नक्कीच बैठकीनंतर काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र कालपासून पवार कुटुंबियांचे वाद समोर येऊ लागलेले आहेत, त्यामुळे पवार परिवारात विसंवाद वाटतोय का आणि याचाच फायदा विरोधी पक्ष घेतायत का असं तुम्हाला वाटतंय? मला वाटत नाही विसंवाद म्हणून, कारण पार्थ पवारचं एवढं त्यांचं मोठं स्टेचर नाहीये. त्यांचं जे काय आहे ते पवार घराण्याचे आणि अजित पवारांचे सुपुत्र म्हणून जे काही त्यांना बोलाय आहे तेवढंच आहे. राजकीय दृष्ट्या त्यांचे आणखी सुरुवातच झालेली नाही. त्यामुळं ते नेते आहेत की कार्यकर्ते काय वगैरे आणखी स्पष्ट कळायला मार्ग नाहीये. एक निवडणूक ते लढवलेले आहेत पहिल्यांदाच, ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरून. त्यामुळं भारतीय जनता पक्ष याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु शरद पवारांची क्षमता आहे भेद मिटवण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. आणि पार्थ पवार त्यांच्या भेटीला गेल्यानंतर शरद पवार त्यांना कल्पना देतील आणि ते मिटिंगचं फलित काय होतं ते कळू शकेल. परंतु मला याच्यापेक्षा जास्त काही मोठं वाटत नाही. नक्कीच सर, धन्यवाद तुमच्या या विश्लेषणासाठी. तर रुपाली, मी पुन्हा तुझ्याकडे येते. आपण पाहतोय तर पार्थ पवार सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत. मात्र संपूर्ण घटनाक्रम पाहता आता विरोधक देखील या संपूर्ण प्रकरणावर टीका करू लागलेले आहेत. तापत्या वातावरणात जे आपली पोळी भाजून घेण्याचा एक प्रयत्न जो आहे तो विरोधी पक्ष नेते करताना पाहायला मिळतात. पण आता ह्या आपण जसं बघतोय की राम कदम असतील किंवा इतर काही नेते मंडळी असतील, त्यांनी असं म्हटलेलं आहे की पार्थ पवार जे काही व्यक्तिगत त्यांनी जे काही मत मांडले त्याचा आदर केला गेला पाहिजे. आणि एकूणच विरोधी पक्षाकडून कुठेतरी जे आहे ते पार्थ पवार यांना समर्थन देताना पाहायला मिळतं, त्यांना पाठिंबा देताना पाहायला मिळतं. तर देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणलं होतं की जो पवार कुटुंबाचा वाद आहे त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाहीये. तर एकूणच अशा पद्धतीने विरोधी पक्ष नेते सगळे जे आहेत ते काही जण पार्थ पवारला पाठिंबा देताना पाहायला मिळतात. आणि एकूणच आपण जसं बघतोय की आता जसं पार्थ पवार ज्या पद्धतीने नाराजी ते व्यक्त करतात किंवा त्यांचा नाराजीचा सूर जसा एकूणच पाहायला मिळतोय, त्यामुळे एवढा नाराज असताना ते कोणता नेमका निर्णय घेतील, कोणतं पाऊल टाकतील हे पाहणं आता महत्वाचं. त्याच्यामुळे आज सुप्रिया सुळे यांच्यासोबत यांची बैठक चालू आहे ती खरं तर यासाठीच महत्वाची मानली जात की उद्या जर पार्थ पवारांनी कोणतंही पाऊल टाकलं तर त्याचा थेट तो मोठा परिणाम आहे तो संपूर्ण राष्ट्रवादीवरती आणि एकूणच पवार कुटुंबियांवरती होताना पाहायला मिळेल. प्राजक्ता. नक्कीच रुपाली, आता या बैठकीनंतर काय होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.